नमस्कार, मी सविता. आज माझा काल भेसळयुक्त प्रसाद खाल्ल्यानं थोडा घसा खराब आहे आणि मी विदाऊट आवाजाचा व्हिडिओ टाकला होता. मला त्याला कॉपीराईट दिला होता की ही रेसिपी तुमची नाही असं म्हणून यूट्यूब पार्टनर प्रोग्राममधून. तर हे सर्व चुकीचं आहे. आता मी आवाज देऊन व्हिडिओ अपलोड करत आहे आणि हे माझं घर तर स्वतःचं आहे. माझ्या स्वतःच्या घरातून मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि मी मोदकाची रेसिपी ही माझी स्वतःची आहे, कोणाची मी कॉपी केलेली नाही आहे, माझी स्वतःची आहे. आणि हे मी केली कशी ते तुम्हाला थोडक्यात रेसिपीतून सांगते. दृश्य पण हे माझ्या घरातलं आहे आणि माझं स्वतःचं आहे. त्यासाठी मी जेवढं तांदळाची पिठी घेतली होती तेवढं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता ते बघा पाणी उकळतं आहे. तोपर्यंत मी आता पीठ पण मोजून त्याच पातेल्यानं घेणार आहे. आता जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच पीठ पण घेणार आहे मी. आणि हे कालच्या व्हिडिओमध्ये मी हे तांदूळ पण तुम्हाला दळायला काढलेले. मी ते मोदकासाठी सारण कोणतं बनवलं, नारळ कसा किसायचा हे सर्व सांगितलेलं. हे अगोदरचे माझे व्हिडिओ चेक करावे. ज्यांना कोणाला माझ्यावर कॉपीराईटचा शंका आहे त्यांनी चेक करावे माझे अगोदरचे व्हिडिओ. आता मी हे जेवढं पातेलभर पाणी घेतलं तेवढंच मी तांदळाची पिठी घेतली आणि काल मी तांदूळ दाखवला होता तो मी दळून पण घेतलेला आहे. तांदूळ कोणता घ्यावा, काय घ्यावा हे सुद्धा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. कोणत्याही तांदळाचे तुम्ही मोदक बनवू शकता, पण काही ठराविक तांदळाचे खूप छान चविष्ट होतात. आता बघा मी जेवढं पीठ घेतलं तेवढंच मी पाणी घेऊन मोदक बनवत आहे. आणि आता गणपती बाप्पाचं सीझन आहे म्हटल्यावर मोदकाची दुकान सुद्धा मी ह्याचा व्यवसायसुद्धा करत आहे मोदकाचा. 25 ते 30 रुपयाला हा एक मोदक घरगुती जातो किंवा झोमॅटो ऑनलाईन वरतीसुद्धा जातो. हे काही लोकांना माहिती नाही का, काय माहिती कॉपीराईट देणाऱ्याला, असं मला वाटायला लागलेलं आहे आता. आणि असं अदृश्य तुमचं नाही आहे असं म्हणून कॉपीराईट देऊ शकत नाही आहे तुम्ही, कारण हे दृश्य माझ्याकडं जसा कॅमेरा घरात अवेलेबल असतो तसं आम्ही हे व्हिडिओ बनवतो. आणि आता बघा हा मी या पॉलिथिनमध्ये हे उकड घालून 15सुद्धा नाही 10 मिनिटात उकड तयार होते. आता ही मी उकड पॉलिथिनमध्ये घालून मी आता हाताने ती चांगली अशी मळून घेत आहे. पॉलिथिनमध्ये मी का घालते तर त्यात एकही गुठळी राहत नाही आणि चांगलं खसखस मळता येतं. आपल्या हाताला जास्त पोळतही नाही आहे. त्यासाठी मी अशी चांगली कॅरी बॅग घ्यायची आणि अशा पॉलिथिनमध्ये किचन ओट्याच्या प्लॅटफॉर्मवर असं चांगलं मळून घ्यायचं. आणि बघा त्यात हातसुद्धा माझे दिसतात सर्व माझे, तरी कॉपीराईट काय येतं मला हेच कळत नाही आहे. हा 3री वेळ आहे माझी आजचा व्हिडिओ अपलोड करायची. एकदा म्युझिकवर येतो, एकदा ह्याच्यावर फ्री म्युझिक YT स्टुडिओमधून घ्या. हे कशासाठी सांगता तुम्ही मग? आता बघा त्याच्या मी गोळ्या करून घेते. त्यातच मी आता हे तुम्हाला रेसिपीसुद्धा समजून सांगत आहे की आता मी ह्या गोळ्या बनवून घेत आहे सर्व. आता किती मऊ लुसलुशीत गोळ्या तयार झालीत बघा. जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. 10 मिनिट मळण्यासाठी लागतात, 10 मिनिट उकड काढण्यासाठी लागतात. असा हा झटपट बनणार. फक्त सारण अगोदर तुम्ही एक दिवस बनवून ठेवायचं, कारण त्या गुळातलं बनवलं तर त्याला मेल्ट व्हायला वेळ लागतो आणि थंड होऊन ते सुट्ट होण्यासाठी वेळ लागतो. असे मी सगळे बॉल्स बनवून घेतले एकसारख्या आकाराचे बनवून घ्यायचे. नंतर एका पॅक भांड्यात ठेवून द्यायचे. बघा हे कालच सारण बनवलं होतं मी. फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवलं तरीसुद्धा ते व्यवस्थित राहतं. आता मी गोळ्या एका ह्याच्यात जारमध्ये भरून ठेवत आहे की त्या थोड्याशा गरम राहतील, थंड होणार नाहीत लवकर. आणि आवश्यकता वाटलीच तर तुम्ही तेल लावा, तूप लावा. नसेल लावायची तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही असंच हातानं तुमचं पीठ जसं बनलं ना, जेवढं पाणी बरोबर वापराल तेवढं पीठ छान बनतं. आणि अशा हाताने कळ्या पाडून तुम्ही मोदक बनवू शकता. आता खूप छान मोदक बनतात. हे मोदक बनवणं म्हणजे प्रत्येक गृहिणीची ही गणपतीसाठीचा एक आवडता नैवेद्य प्रकार आहे. आणि आधी पार्वतीने सुद्धा कितीतरी नैवेद्य दाखवले होते गणपतींना, पण जेव्हा त्यांनी मोदक खाल्ले तेव्हाच ते संतुष्ट झाले होते. अशी गणपतीची आणि पार्वतीची कथासुद्धा आहे, खूप छान आहे. ती कथा ऐकावी. ज्यांनी मला कोणी कॉपीराईट दिला ना त्यांनी ती कथा ऐकावी. त्यामुळं असं काही नाही की तेच लोक म्हणजे कॉपीराईट देऊ शकतात की ज्यांची ही रेसिपी, असं काही नाही. सर्वांनाच ही रेसिपी येते आणि प्रत्येकाच्या घरात बनली जाते. महाराष्ट्रात काही अगदी देशात बनणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान आहे. गणपतीच्या सणासुदीला अगदी महिन्याच्या अंगारकीला संकष्टीला सुद्धा आम्ही ही रेसिपी बनवतो. त्यामुळं ही सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे असं मला तर वाटते. माझा आवाज खराब झाला होता म्हणून मी म्युझिक टाकून रेसिपी टाकली होती, तर त्यांना त्याच्यावर शंका आहे. त्यामुळे मी आता मला जसा आवाज माझा आहे त्या स्थितीत मी आता ही रेसिपी परत अपलोड करत आहे. आणि माझं हे दृश्य जे आहे ते माझं स्वतःच्या घरातलंच आहे. मला दुसऱ्याच्या घरातलं काही दाखवायची गरज नाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा आणि प्रत्येकांना आपलं काहीतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पण अधिकार दिलेला आहे संविधानानं आपल्याला. हे यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला माहिती नाही असं मला वाटायला लागलेलं आहे आता. आणि आता बघा हे खूप छान असे मोदक माझे तयार झालेले आहेत.
आता हे मोदक मी उकडून घेणार आहे. खूप छान होतं. जसं तुम्ही पीठ बनवाल ना मऊसूद, त्यासाठी तांदूळ योग्य निवडायचा. तर बासमती तांदूळ घेतलेला आहे मी ह्याच्यात, आणि त्या तांदळाचे मोदक मला आवडतात, त्यामुळे मी तोच तांदूळ घेते. राशनच्या तांदळाचे सुद्धा होतात, इतर दुसऱ्या तांदळाचे सुद्धा होतात मोदक. कोणत्या तांदळाचे होत नाहीत असं मला वाटत नाही. काही जण तर इंद्रायणी तांदळाचे सुद्धा बनवतात मोदक, काही जण रव्याचे, गव्हाच्या पिठाचे. वेगवेगळे मोदक बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. अशा खूप साऱ्या पद्धती तुम्ही या पद्धतीनंच त्याचे मोदक सारण तुम्ही नारळाचं खोबऱ्याचं बनवा, किंवा रव्याचं बनवा, किंवा खारी खोबऱ्याचं बनवा, नुसतं किसलेल्या खोबऱ्यांचं बनवा. अगदी तिखट मोदकसुद्धा बनवता येतात. आधी त्याचीसुद्धा रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवतो. अगदी मॅगी मसाल्याची सुद्धा रेसिपी आलेली आहे मोदकामध्ये, ते सुद्धा बनवता येते. तिखट गोड खाऊन गणपती बाप्पाला सुद्धा कंटाळा येईल. आता असे हे सुंदर मोदक असे माझे तयार झालेले आहेत बघा. आणि हे माझ्या स्वतःच्या किचन ओट्यावर बनवलेले आहेत मी. आणि आता बघा ते पाणी उकळायला ठेवलं आहे मी खाली स्टीमरमध्ये, म्हणजे एका पॅनमध्ये, आणि त्याला तूप लावून घेते चाळणीला, आणि त्या चाळणीवरती असे मोदक ठेवून द्यायचे. असे जेवढे चाळणीत बसतील तेवढेच वाफ देऊन घ्यायचे मोदक. आता जेवढे बसतात तेवढे त्या साईजमध्ये वाफ द्यायला ठेवायची. वर एक लीड झाकून द्यायची, आणि एक ह्याला 5-7 मिनिट वाफ दिली की बस झालं. 5-7 मिनिटात हे पहिले काढून, वरून पण मी थोडंसं तूप लावत आहे याला. वरून तूप लावल्यावर अजून चमकदार मोदक होतात आणि खूप छान होतात. ह्याच्यावर केशर, काड्या, दूध हे पण लावतात काही जणी, पण मी नाही आहे ते लावलेलं. आणि अशी खूप छान अशी रेसिपी माझी ही मोदकाची आहे, माझी स्वतःची आहे. मी कोणाची कॉपी करत नाही आहे, मला आवडत नाही कोणाची कॉपी करायला. प्रत्येकानं स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला महत्त्व दिलं पाहिजे, या मताची मी आहे. आणि आता बघा ह्याच्यावर एक लीड झाकून मी 5-7 मिनिटात, ह्याचे 10 मिनिटात तर हे तयारसुद्धा होतात. ते वाफ देऊन हे मोदक काढून घेणार आहे मी. आणि काढताना सुद्धा तुम्हाला गरम गरम मोदक हातालाच पोळतो ना जास्त, त्यासाठी तुम्ही एका पॅचोल्याचा मदत करा तुमच्याकडे जो असेल तो, किंवा छोटं उलटणं असेल तर त्याच्या मदतीने सुद्धा हे मोदक तुम्ही काढून घेऊ शकता. ताटामध्ये काढून कसे ठेवायचे लगेच गरम गरम, तर असे छोट्या पॅचोल्याच्या मदतीनं ताटामध्ये ठेवून द्यायचे हे असे मोदक. हो का, हे असे मी एका पॅचोल्याच्या मदतीने हे असे मोदक ठेवून घेतले. आता दुसरे उरलेले पण स्टीम करून घेत आहे मी. आता बघा हे माझे सर्व मोदक तयार झालेले आहेत. आता हे गणपती बाप्पाला आमचा दुपारचा नैवेद्य आहे. आणि मी सकाळचा स्वयंपाक आवरून किचन ओटा वगैरे साफ करून मी हे मोदकाचा घाट घातलेला होता. आणि त्याच्यासाठी मी 2 दिवस अगोदर तयारी केली होती की उकडीचे मोदक बनवायचे कसे, कारण पोरांची खूप घाई होती की कधी बनवतात त्या उकडीचे मोदक. कारण माझ्याकडे माझे 3 भाचे आहेत, त्यामुळे त्यांना पण खूप आवडतात हे मोदकाची रेसिपी. मागच्या वर्षी पण आम्ही केली होती, पण यावर्षी सुद्धा आता अजून छान जास्त प्रमाणात केले. मी 2 ते 3 किलो तांदळाची पिठी तयार केलेली आहे. आणि आता हे बघा आमचे गणपती बाप्पाचे मोदक झाले तयार. गणपती बाप्पाचे मोदक तर आता बघा लगेच खाऊन पण आमचे तयार आहेत. आता खायला तर नंबर लागलेले आहेत अगदी. आता झाली आमची संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या वेळेत आम्ही बघा आता डिनरची तयारी करत आहोत. आता संध्याकाळी वांग्याचा भरताचा बेत आहे आमचा. आणि सगळे पोरं बघा कांदा, पण टमॅटो असं कापून देत आहे, आणि सर्वजण मदत करत आहेत. आता मदत केल्यानंतर फायनली आमची आता रेसिपीला मॅडम सुरुवात करतील. आता वांग्याच्या साली काढून झालेल्या आहेत, आणि आता तयारी जेवण झाली आमची संध्याकाळची. आणि आता युवराज अभ्यास करून आता संध्याकाळचा गृहपाठ पूर्ण करून झोपणार आहोत. आता गुड नाईट सर्वांना.